छत्रपती संभाजीनगर शहरात थंडीचे दिवस आहेत आणि गोधडी ही अभ्यासक्रमाची कविता ही प्रात्यक्षिकासह शिकवण्याचा भाग म्हणून पायोनियर सेकंडरी स्कूल मधील मुलांना गोधडी शिकवण्याचं आणि शिवण्याचं धडे देण्याचा अनोखा उपक्रम या शाळेत राबवण्यात आलाय। सिडकोतील N9 मधील पवन नगरात असलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पायोनियर सेकंडरी स्कूलच्या 8वीच्या वर्गातील मुले बुधवारी शाळेत गोधडी शिवतानाचं दृश्य पाहायला मिळालं। या उपक्रमासंदर्भात वरिष्ठ शिक्षिका आशा माल्टे यांच्या वतीने मुलांना सध्या कवी डॉक्टर कैलाश दौंड यांची गोधडी ही कविता अभ्यासक्रमात शिकवली जात आहे। या कवितेला प्रात्यक्षिकाची जोड देऊन शिकवण्याचा विचार पुढे आला। प्रात्यक्षिकासह शिकण्यातून मुलांना काही भावनांची जाणीव होते। कवितेचा विचार अंतर्मनात रुजू लागतो। कविता पाठ जगताही आलं पाहिजे, यातून मुलांना मोठी सोयी कॉटनचे जुने कपडे आणायला सांगण्यात आलं होतं। सध्या थंडी ही चांगलीच जाणवत असून शिकवलेली गोधडी पांघरण्याचा आनंदही मुलांना मिळावा या विचारातून मुलांकडून गोधडी शिवण्याचं प्रात्यक्षिक करून घेतलं गेलं। त्याला मुलांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला। विटी दांडू या खेळाचं साहित्य तयार करणं, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम प्रात्यक्षिकासह मुलांकडून करून घेतला जातं। वरील उपक्रमासाठी विषय शिक्षिका आशा माल्टे यांनी मार्गदर्शन केलं। शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर यांनी उपक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।